ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. लक्षवेधीमध्ये आपली चर्चा सुरू आहे. सनातनचे आरोप, श्याम नाईक यांची प्रत्युत्तरं, दोघांच्याही बाजू आणि सनातन नेमकं काय करू पाहतं आहे. सनातनची आध्यात्मिक प्रगती आहे का संमोहनाद्वारे आठवले नावाचे गृहस्थ जे तिकडे गोव्यात बसलेले आहेत अतिशय सुरक्षित छावणीमध्ये, त्यांचे सगळे प्रयोग चाललेले आहेत. आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आता आहेत मनोहर नाईक, जे स्वतः संमोहन तज्ज्ञ आहेत. त्यांनाच काही गोष्टी विचाराव्या लागणार आहेत. मनोहर नाईक जी, स्वागत आहे. तुम्ही वेळ काढून आलात आपल्या कार्यक्रमामध्ये. श्याम मानव यांनी असा मुद्दा मांडलेला आहे की संमोहनाद्वारे काही सूचना देता येतात आणि या सूचना सारख्या सारख्या दिल्या गेल्या तर त्या माणसाचं पूर्ण प्रोग्रॅमिंग करता येतं आणि एक पातळी अशी येते की प्रत्यक्ष संमोहनाची गरज उरत नाही, तो ते काम करून मोकळा होतो आणि नंतर ते विसरून सुद्धा जाऊ शकतो, कारण तशी त्याला सूचना दिलेली असते. हिप्नॉटिझमच्या या प्रकारांबद्दल काय सांगाल? प्रथम मला श्याम मानवबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्याबद्दल मला नक्कीच आदर आहे. बरं. त्यांचा अभ्यासही चांगला आहे, पण आता जी काही ते विधानं करतायत ती मला मुळीच पटत नाहीत. बरं. संमोहनातनं काही गोष्टी मनातनं काढता येतात, लहानपणची भीती काढता येते, एखादा घडलेला प्रसंग रिग्रेशन पद्धतीने नेऊन मनातनं काढता येतं, पण जिथं तीव्र स्वरूपाच्या नीती अनितीच्या कल्पना मनामध्ये असतात, जिथं सुपर इगो प्रत्येकाचा जागा असतो, तिथं कोणालाही असं ब्रेन वॉश करून काही एखादं चांगलं म्हण किंवा वाईट कृत्य घडवता येत नाही. माझा 49 वर्षाचा अनुभव या क्षेत्रातला आहे. उलट मी तर म्हणेन की असं जर घडलं असतं तर जगात अमेरिका, इस्रायल सारख्या राष्ट्रांनी खूप काही धमाल करून टाकली असते. म्हणजे त्यांचं म्हणणं जे आहे की हिप्नॉटिझमने मनातलं काढता येतं, काही वेळा आम्हाला ते करावं लागतं सुद्धा. विशेषतः उपचार करताना एक मनामध्ये एखादी घटना ठामपणे रुतून राहिलेली आहे आणि त्याचा आताच्या वयामध्ये त्याला त्रास होत असेल तर रिग्रेशन पद्धतीने नेऊन त्याच्या मनातली ती घटना आम्ही काढून टाकतो. पण ती घटना इतकी क्षुल्लक असते की त्याच्यामुळे खून होणं किंवा ब्रेन वॉश करून एखादं वाईट कृत्य करता येणं कधी शक्य नाही. आणि मी जे काही श्याम मानवचं पुस्तक वाचलं त्याच्यातही त्यांनी तेच म्हटलेलं आहे. मी स्वतः अनेक सायकॅट्रिस्टनी हिप्नॉटिझम शिकवलेलं आहे. बरं. 2 वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 92 सायकॅट्रिस्ट होते आणि त्या 92 सायकॅट्रिस्टच्या इथं आमची प्रॅक्टिकल्स झाली होती. काही भाग त्यांना आम्ही सेल्फ हिप्नॉसिस शिकवलेला होता आणि तिथं सुद्धा हा मुद्दा उपस्थित झाला आणि जवळजवळ 95% सायकॅट्रिस्टचं तेच मत पडलं की अशा काही भयानक घटना हिप्नॉटिझमने घडवता येत नाही, कारण प्रत्येकाचं अंतर्मन, बाह्यमन आणि तिसरं जे विवेक मन म्हणतो आपण, जे सुपर इगो आहे, तो सुपर इगो हिप्नॉटिझमच्या गाढ अवस्थेत सुद्धा पूर्णपणे जागा असतो आणि त्याला कळतं की अरे आपल्याकडनं हे वाईट कृत्य घडवणार आहे. आता ब्रेन वॉश करण्यासाठी हिप्नॉटिझमची काय गरज आहे? आता मोठमोठे नेते, मला आठवतं लहानपणी की बॅरिस्टर नाथ पैंचं भाषण ऐकताना आम्ही रंगून जायचो. मग एखादा सिनेमा चुकला तरी चालेल, पण बॅरिस्टर नाथ पैंचं भाषण ऐकायचं. आता बॅरिस्टर नाथ पै ज्यावेळी ते बोलायचे त्यावेळी त्यांचं प्रभावी आवाज, प्रभावी बोलणं, प्रभावी आचार, प्रभावी विचार, प्रभावी कृती इतकी मनावर प्रभाव टाकायची. पण त्याच्यामध्ये असं मला नाही वाटत की नुसतं त्यांनी सांगितलं उडी टाक पाण्यात म्हणून कोणी उडी टाकली. आणि मी तर माझ्या काही वर्षापूर्वी, म्हणजे ज्याला आपण म्हणतो शिकण्याच्या काळामध्ये 25-30 वर्षापूर्वी असे आम्ही काही प्रयोग करून बघितले. नाईक सर, इकडे थोडीशी गल्लत होते. बॅरिस्टर नाथ पै काय, बाळासाहेब ठाकरे काय किंवा मधु दंडवते किंवा कोणाचेही भाषण असतील, त्यांचा असतो तो प्रभाव असतो. प्रभाव सब्जेक्टिव्ह असतो, त्याची पातळी असते, ती डिग्री असते, कमी जास्त होऊ शकते. त्या क्षणी कृती घडू, म्हणजे कोणाला सांगितलं घरं पेटवून टाकत जाऊन कदाचित त्या क्षणी पेटवतील, 2 दिवसानंतर म्हणतील की कदाचित चूक झाली. संमोहन हा प्रभाव नसून संमोहन हा प्रोग्रामिंग करण्याच्या अचूकतेने घडवून आणलेली कृती आहे त्या माणसाच्या मनामध्ये, किमान ज्याची जे साधारणपणे माझं इम्प्रेशन आहे. तर मला भाषणामुळे होणारा प्रभावाबद्दल आपण बोलत नाही आहोत, संमोहनाद्वारे जे झालंच पाहिजे अशी अवस्था आहे त्याबद्दल आम्हाला सांगा. काय संमोहनाने खरोखरच एखाद्या माणसाला कुठलाही त्रास देण्याची परिस्थिती घडवून आणता येऊ शकते? नाही, घडवून आणता येऊ शकत नाही. मी नक्की सांगतो, माझा तरी अनुभव आहे. आता याच्या मध्ये प्राध्यापक श्याम मानवांनी काय मोठा अभ्यास केला असेल तर ती गोष्ट वेगळी, पण मी जो काय अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासामध्ये मला नक्की मी ठामपणे सांगेन की एखादं खून, एखादी वाईट घटना, एखादा बलात्कार संमोहनाच्या माध्यमातून कधीही घडवता येणार नाही. ठीक आहे. मी नाईक सर तुमच्याकडे आणखी काही प्रश्न घेऊन यायचे. मला माहिती आहे श्याम मानवांना सुद्धा मला माहिती आहे, श्याम मानव सर तुम्ही हात वर करताय, तुमच्याकडे येतो. त्यापूर्वी सनातनचे
साधक आणि प्रवक्ते संजीव पुनाळकर आपल्या सोबत आहेत. पुनाळकरजी, आज श्याम मानवानी पत्रकार परिषद घेतलेली आहे, सनातनवरती टीका सुद्धा केलेली आहे. दुसरीकडे तुम्ही साधक स्त्रिया आणल्या आणि सांगितलं की ह्या आमच्याच आहेत आणि त्यांनी सुद्धा दावे केलेले आहेत. काय सनातन आता भूमिका मांडते श्याम मानवांबद्दल? या पत्रकार परिषदेमध्ये एक जी साधिका होती स्वाती आडबाई, त्यांनी शांबनवांना आव्हान दिले की जाहीर चर्चा माझ्या बरोबर टीव्ही चॅनलवर करा, माझ्या समोर करा, मला तपासा. शांबनवांनी आव्हान स्वीकारावं आणि ती खरोखर तशी गेली का बघावं. तिला 9 वर्षाची तिला मुलगी आहे, तिचा संसारच उद्ध्वस्त व्हायची वेळ आलेली आहे. तिने असं सांगितलं की माझ्या मुलीवर शाळेत प्रश्न विचारतायत, उद्या तिच्या जीवाचं बरं वाईट झालं तर जबाबदार कोण? ही फॅसिस्ट वृत्ती आहे. दुसरं श्याम मानव वारंवार म्हणतायत की या लोकांची ब्रेन मॅपिंग करा, यांचं नार्को करा. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे की ब्रेन मॉपिंग नार्को अगदी गुन्हेगाराची कसाबची करायची असेल, कसाबच्या नंतर हा निर्णय आला बाळकृष्ण साहेबांचा, तर त्याची परवानगी पाहिजे. आणि हे सनातनच्या साधकांचं एका माणसाचं तर्कट आहे. कोण आहे ते श्याम मानव? यांना खोटं बोलल्याबद्दल न्यायालयाने शिक्षा केली होती. आता ते म्हणतात की सेशन कोर्टाने फिरवली, पण सेशन कोर्टाने पुरवल्याचा पुरावा नाही, शिक्षा झाल्याचं मान्य करतात खोटं बोलल्याबद्दल बदनामीच्या खटल्यात. आणि हे श्याम मानव यांच्या सांगण्याप्रमाणे आम्हा लोकांची ब्रेन मॅपिंग करायची. आम्ही ब्रेन मॅपिंगला तयार आहोत, श्याम मानवांनी तयार व्हावं. यांचा गंड असा आहे की यांच्या संस्थेत कोणी स्त्रिया नाहीत, यांना काहीतरी गंडाने पछाडले, यांची पहिल्यांदा टेस्ट व्हायला पाहिजे. नाही, पण पुनाळकरजी, श्याम मानवांबद्दल तुमचा एवढा आकस असेल, तुम्हाला वाटतं की ते पुराव्याशिवाय काहीतरी बोलतात, तुमच्यावरती तथ्यहीन आरोप करतात, तुम्ही तर त्यांच्यावरती आणखीनच भयानक आरोप केलाय. दाभोलकरांचा खून घडवून आणला 2 कोटी रुपयांसाठी, त्याचंही उत्तर आज श्याम मानवांनी दिलं की एक तर मुळात असा पैसा त्यांना मिळालेला नाही, तो रक्कम 2 कोटी नव्हती, ती 1 कोटी होती आणि ती शासनाने श्याम मानवांच्या सल्ल्यानुसार त्याचा विनियोग सुद्धा केला. मग तुम्ही कोणत्या हिप्नोसिस खाली, संमोहनाखाली हे आरोप करता? अहो, हे एवढे मोठे तज्ञ आहेत, यांना सांगा तुमच्या याचा वापर करून तुम्ही कधी आयुष्यात किती कमावलेत की सरकारने 1 कोटी दिले? अहो, सरकारने 1 कोटी अण्णा हजारांनी दिले नाहीत. हे काय अण्णा हजार मोठे आहेत का? सरकारने 1 कोटी रुपये यांना सुद्धा दिलेले नाहीत. महाराष्ट्रात डॉक्टर लहानेंना दिले नाहीत. हे काय मोठे आहेत का? अहो, हे सरकारची चापलुसी करून पैसे मिळवतात, खोटं बोलतात. आज ते नाही पुनाळकर, मला तुम्हाला इकडे थांबावं लागेल. तुम्ही आक्षेप नोंदवा, पण आरोप आणि ते सुद्धा इतक्या पातळीचे होऊ शकत नाहीत. खास करून सनातनकडून जेव्हा सनातनवरतीच प्रचंड गंभीर आरोप आहेत, त्यावेळी किमान तुम्ही इतरांवरती तरी व्यक्तिगत हल्ले करू नका. पुनाळकर, तुम्ही आमच्या सोबत राहा, मी तुम्हाला थांबवणार नाहीये, तुम्हाला मी बोलू देणार नाही असं होणार नाहीये, पण थोडीशी डिग्निटीकडे पाळूयात. हा सनातनचा आश्रम नाहीये. मी श्याम मानवांकडे जाईन. श्याम मानवजी, तुमचे पुनाळकरांच्या मुद्द्यांबद्दल आणि मगाशी मनोहर नाईकांच्या मुद्द्यांबद्दल. पुनाळकरांच्या आक्षेपांबद्दल खरं म्हणजे उत्तर ऑलरेडी दिलेले आहेत. फक्त मी या ठिकाणी एकच सांगेन की डॉक्टर पविवर्तक असा दावा करायचे की मी मंगळावर आणि इतर ग्रहांवर जाऊन आलो, त्यावेळेस मी त्यांना बोलताना सहजतेनं माझ्या एका प्रस्तावनेमध्ये भानामतीच्या पुस्तकामध्ये उल्लेख आला होता की मला हे मांत्रिकासारखं कृत्य वाटलं. बरं, त्या आधारावर कोर्टाने, कारण ती केस मला लढता आली नाही, त्यावेळेस मी फुल टाइम रात्रंदिवस इकडे तिकडे भटकायचो आणि त्यामुळं मला शिक्षा झाली होती ती 100 रुपये दंड आणि कोर्ट उठेपर्यंत. त्यातही न्यायमूर्तींनी माझ्यासोबत चहा पीत बसले, आतमध्ये घेऊन मला खाऊ घातलं. ती शिक्षा मला जाणवली नाही, कारण ऑलरेडी मी जेलमध्ये 10.5 महिने इमर्जन्सीमध्ये इंदिरा गांधींच्या इमर्जन्सीला विरोध केला म्हणून होतो, त्यामुळे मला जाणवली नाही. जेव्हा हे याचा इश्यू करायला लागले तेव्हा 1995 साली दादर शिवाजी विद्यालयातल्या हॉलमध्ये लायन्स क्लबने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये मी डायरेक्टली यांना आव्हान टाकलं आणि हे आव्हान असं टाकलं की तुम्ही गुरु आणि मंगळावर जाता, त्यापेक्षा शेजारच्या रूम मध्ये जाऊन दाखवा, 10 वस्तू ठेवलेल्या असतील त्याची लिस्ट सांगा, फक्त तुम्हाला मी माझं आव्हान देतोच माझ्या संघटनेचं आणि ते पैसेही तुम्हाला देतो आणि तुमची माफी पण मागतो. मंगळावर आणि इतक्या दूर कशाला जातात? आणि मग मी तुम्हाला आता हे तुम्ही करू शकणार नाही आणि करणार नाही तर म्हणून काही शब्द वापरले. ती केस पुण्याच्या कोर्टामध्ये चालली. सेशन कोर्टाने मला बाइज्जत बरी केलं आणि त्यामध्ये मला असं सांगितलं, कारण सगळ्या कोर्टामध्येच हे आव्हान होतं की तुम्ही शेजारच्या रूम मध्ये जाऊन दाखवा, कोर्टासमोर दाखवा, खोटे नाटे काय दावे करतात. त्यावेळेस कोर्टाने असं आदेशामध्ये म्हटलेलं आहे की मानव, तुम्ही एक चांगलं सामाजिक काम करता आहात, खोटं बोलतायत असं म्हणण्याचा तुम्हाला अधिकार आहे, फक्त हे विशिष्ट शब्द वापरू नका. आणि मला बाइज्जत बरी केलं. तेव्हापासून त्या पद्धतीचे शब्द मी वापरत नाही, कारण ते शब्द वापरले म्हणून बदनामी होते. याकरता ती कोर्ट उठेपर्यंतची शिक्षा होती. या दोन्ही वेगवेगळ्या केसेस आहेत, हा मुद्दा पहिले लक्षात घ्या. ठीक आहे. नंबर 2, मनोहर नाईकांच्याच तोंडून तुम्ही असं करा, एक आता मी आपल्या चॅनलला विनंती करतो की मनोहर नाईक आणि माझी चर्चा ठेवा. मी त्यांच्याच तोंडून या गोष्टी कशा पॉसिबल आहे हे वदवून घेतो, त्यांच्याच हातून. बरं, त्यांच्याच हातून त्यांच्या स्टुडंट बाबत या गोष्टी कशा पॉसिबल आहे ते वदवून घेतो. याकरता थोडं डेप्थ मधलं नॉलेज लागतं. डॉक्टर JB आठवलेंचं नॉलेज यांच्यापेक्षा कमी नव्हतं. बरं,
ते 9 वर्ष इंग्लंडमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये आणि सायकोलॉजी मेडिकल कॉलेजमध्ये शिकवत होते. बरं. त्याच ठिकाणी शिकले, हिप्नोथेरपी करत होते. ते जे बोलले संमोहनाविषयी ते 100% खरं आहे. मीच हे सांगत आलेलो आहे. पण जेव्हा वारंवार ब्रेन वॉशिंग केव्हा होतं, जेव्हा वारंवार 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 त्या सूचना दिल्या जातात, त्याचं हॅबिच्युएशन मध्ये रूपांतर होतं, त्यातनं हॅबिट्स निर्माण होतात. वेगवेगळ्या पद्धतीच्या हॅबिट्स निर्माण करण्याकरता स्वतः मनोहर नाईक लोकांना वारंवार ते करायला लावतात. वारंवार केल्यामुळे त्यांच्या हॅबिट्स निर्माण होतात आणि या हॅबिट जेव्हा म्हणजे विचार न करता आपण वापरतो, आपल्याला दिलेले आदेश आपण विचार न करता अंमलात आणतो, याला म्हणतात ब्रेन वॉशिंग. ते म्हणाले ते बरोबर आहे की ब्रेन वॉशिंग करता संमोहनाचीच गरज आहे असं नाहीये. हिटलरने संमोहन न वापरता ब्रेन वॉशिंग केलेलं आहे. त्याकरता एक विशिष्ट शत्रू उभा करायचा, लोकांच्या भावना चेतवायच्या. आर्य आपण आणि हे सगळेचे सगळे जे यहुदी आहेत, ज्यूज आहेत, ते मात्र आपले शत्रू. लोक एकदा पेटले भावनेने की मग सजेशन पेरायच्या आपल्या तत्वज्ञानाच्या. या पद्धतीचा वापर त्यांनी केला. इथे मात्र अतिशय इंटेलिजंटली डॉक्टर जे.बी. आठवलेंनी वापर केलेला आहे. आता मी स्वतः नायकांनाच हा प्रश्न विचारू इच्छितो की स्वतः आता काही मिनिटापूर्वी जे वाक्य मी वापरलं, डॉक्टर जे.बी. आठवले असं म्हणतात की संमोहित अवस्थेमध्ये हेराला विशिष्ट माहिती सांगितली आणि अशी सूचना दिली की ती गोष्ट तुला आठवणार नाही, विशिष्ट शब्द सांगितल्याशिवाय कंडिशन केलेलं असेल तर त्याला मारून जरी टाकलं तरी तो ती माहिती पुरवत नाही. हे स्वतः इंग्लंडमध्ये शिकवलेल्या माणसाने 1983 साली आपण विचारूयात. मनोहर नाईक, मान्य नसेल तर मनोहर नाईक, आपलं उत्तर यावरचं बदलून घेतो. मनोहर नाईक सर, यावरचं उत्तर स्पष्ट सांगायचं झालं तर ब्रेन वॉशिंग हा शब्द जर महत्वाचा असेल तर तिथं संमोहनाचा प्रश्न येतोय कुठे? कारण ब्रेन वॉशिंग तुम्ही सुद्धा तुमच्या मित्राला काही चांगल्या किंवा वाईट गोष्टी सांगून परत परत सांगून त्याच्याकडनं एखादी कृती कळत नकळत करून घेऊ शकता. मग ते हिप्नॉटिझमनेच करायला पाहिजे असं कुठे आहे? आता उदाहरण ते समजा की एखाद्याच्या मनाची भीती काढायची आहे. भीती काढण्यासाठी त्याला समजूत घालून सुद्धा भीती काढता येते. सायकॅटिस्टकडे जाऊन औषधं घेऊन सुद्धा काढता येते. संमोहनानेही काढता येते. अगदी नाईलाज झाला तर संमोहन करणार किंवा डॉक्टरांकडे जाणार. पण अशा काही गोष्टी ज्या आहेत याच्यामागे महत्वाचा भाग असा आहे की ही घटना साधी नाहीये. ब्रेन वॉश करून खून केला. मी तर असं तुम्हाला सांगतोय की लाय डिटेक्टर किंवा नार्को ट्रीटमेंट ह्यासारख्या आधुनिक पद्धती अस्तित्वात असूनही एखाद्या माणसाला खोटं बोलायचं आहे असं त्याच्या अंतर्मनाने ठरवलं तर तिथं सुद्धा तो खोटं बोलू शकतो ना. आज लाई डिटेक्टर म्हणा किंवा तुमचं, पण म्हणजे थोडक्यात तुम्ही श्याम मानवांचे मुद्दे अजूनही तुम्हाला स्वीकारार्ह नाही पटत नाही अजिबात. ठीक आहे, मी इकडे ब्रेक घेतोय. मला नायकांना सुद्धा बहुधा श्याम मानवांना सुद्धा तुम्हाला उत्तर द्यायचं होतं. श्याम मानवांकडे, पुन्हाळकरांकडे आणि इकडे सुनील तांबे उपाध्यायांकडे मला परत यायचे. खंडेलवाल सुद्धा आपल्या सोबत आहेत. छोट्याशा ब्रेक नंतर आपल्याला प्रमुख काही मुद्दे आता घ्यायचे आहेत. एक, श्याम मानव आता सनातनच्या बाबतीत काय करणार आहेत? ते माफी मागणार आहेत का? कारण त्यांचे मुद्दे किमान टिकत नाहीत असं सत्कृत दर्शनी तरी दिसतंय. दोन, मनोहर नाईकांचं यावरचं काय म्हणणं? कारण मनोहर नाईक स्वतः संमोहन तज्ञ आहेत. बरं, त्यांचा या दोघांशी संबंध नाहीयेत. त्यांचं म्हणणं की श्याम मानवांचा मुद्दा हा तसा मान्य होण्यासारखा नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सनातनचे आणि श्याम मानवांच्या पलीकडे सनातन नावाची जी संस्था आहे तिचं गोव्यातलं काय चाललेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्या घटनांचा केंद्रबिंदू असणारे हे आठवले नावाचे गृहस्थ समोर का येत नाहीयेत? ब्रेक नंतर त्या मुद्द्यांवर चर्चा. पाहत राहा लक्षवेधी.